नाशिकमध्ये काही हॉटेलमध्ये कोट्यावधींची रुपये रक्कम आढळलेली आहे। तब्बल 1,58,00,000 रुपयांची रोकड आता जप्त करण्यात आलेली आहे। आचारसंहिता काळात तर रोकड सापडलीच होती, मात्र आज देखील निकालाच्या आदल्या दिवशी देखील रोकड सापडलेली रूम आहे ही राजकीय व्यक्तीच्या संबंधित असल्याची देखील चर्चा आहे। एकूणच रोकड सापडलेली रूम ही राजकीय व्यक्तीच्या संबंधित आहे। नेमके कुणाच्या संबंधित रूम आहे ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भातला तपास करण्याचेही आदेश दिले। तब्बल 1,98,00,000 रुपयांची रोकड आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली आहे। एकूणच आतापर्यंत खरं तर सर वेगवान पद्धतीने या कारवाया होत आहेत। आतापर्यंत निवडणूक आयोगानं बऱ्याच ठिकाणी जळगाव, नाशिक यासह मालेगाव आणि इतर काही ठिकाणी सुद्धा कारवाया केल्या। अगदीच आकडा सांगायला तर 400 कोटी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहेत आणि नाशिकचा विचार केला तर 2 ते 3 ठिकाणी नाशिकमध्ये देखील कोट्यवधींची रोकड पोलिसांनी आणि भरारी पथकानं जप्त केलेली आहे। आणि आज देखील बघतोय आपण तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त केली।